नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यापर्यंत जी एक महत्त्वाची माहिती आली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ करतो आहे. ते म्हणजे काल दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जवळपास हे निश्चित झालेलं आहे की येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. आता जर का काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढणार असेल तर ती स्वबळावर का लढू पाहतीये? ती शिवसेना ठाकरे गटाबरोबर अलायन्समध्ये का लढणार नाही? आणि जर काँग्रेस स्वतंत्र लढली ही महापालिका निवडणूक तर मग याचा फायदा किंवा याचा फटका हा नेमका कुणाला बसेल? या सगळ्याचं एक विस्तृत विवेचन आपण या व्हिडिओतनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय हे तुम्ही जरूर कळवा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा. तुमच्याही कमेंट्स तुम्ही करायला काहीच हरकत नाही, कारण ही आत्ताची हे होणारच आहे असं नाही, पण आत्ता ही मिळालेली माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण देखील माजी मुख्यमंत्री ते सुद्धा असं म्हणालेले आहेत, त्यांनी सुद्धा हे संकेत दिलेले आहेत की आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. आता गंमत अशी आहे की 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एक विजयी सभा झाली. या विजयी सभेला सर्व पक्षाच्या नेत्यांना, सर्व पक्षाच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. यामध्ये मनसेकडून काँग्रेसला सुद्धा, म्हणजे काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ, त्यांना सुद्धा फोन गेलेला होता. यावर वडेट्टीवार जे आहेत काँग्रेसचे, त्यांनी उत्तर दिलेलं होतं की आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी बोलू आणि मगच काय तो निर्णय घेऊ. पण आपल्याला बघायला मिळालं की या विजयी सभेला काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहिलं नाही. म्हणजे ना प्रदेशाध्यक्ष, ना मुंबईचे अध्यक्ष, कोणताही महत्त्वाचा नेता या विजयी सभेला काँग्रेसकडून पाठवण्यात आलेला नव्हता. अगदी नाही म्हणायला डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, जे काँग्रेसशी त्यांचं नातं आहे आणि जे मुंबई विद्यापीठाचे माजी व्हाईस चान्सलर म्हणून सुद्धा राहिलेले आहेत, ते या विजयी सभेला गेलेले होते. पण या पलीकडे कुठलाही महत्त्वाचा नेता या सभेकडे फिरकला नाही. आता याच्यामध्ये काँग्रेसने शांत राहण्याची भूमिका घेतली. जेव्हा कुठलाही पक्ष शांत असतो तेव्हा तीच त्याची भूमिका असते. म्हणजे काँग्रेसला ना आपण इथे आहोत असं दाखवायचं होतं, ना आपण तिथे आहोत असंही दाखवायचं होतं. थोडक्यात आपण मराठीच्या मुद्द्याबरोबर आहोत किंवा आपण इतर कोणत्याही मुद्द्याबरोबर नाहीत किंवा आहोत हेही त्यांना दाखवायचं नाही आहे. त्यामुळे काँग्रेस या विजयी सभेला उपस्थित राहिलं नाही. आता याच्या मागची जी महत्त्वाची कारणं आहेत की या वेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर का लढायची, तर काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले ऑब्झर्वर आहेत चन्नीनाथन, यांनी एक रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्या रिपोर्टनुसार तो मग पक्ष नेतृत्वाला पाठवला आणि त्या रिपोर्टनुसार आपण स्वतंत्र लढणं हेच काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे असा तो रिपोर्ट आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे की काँग्रेसची फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे. आत्ता एकूणच महाराष्ट्रातलं जे काँग्रेस नेतृत्व आहे, काँग्रेसचे नेते आहेत, यांच्यामध्ये एक शिथिलता सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयी सभेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. आता हे एकत्र आले तर अगदी स्वाभाविकपणाने महाराष्ट्रातला जो एक मराठी माणूस आहे हा या दोघांकडे वळणार आहे याची पूर्ण जाणीव ही काँग्रेसला आहे. काँग्रेस कसा कसा विचार करतंय हेही मी तुम्हाला सांगतो. काँग्रेस या निष्कर्षावर का आलंय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं 2007 पासून ते 2017 पर्यंत काँग्रेसचा महापालिकेचा रेकॉर्ड कसा राहिला आहे हे आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 2017मध्ये येऊयात. 2017मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी, जी एकसंध राष्ट्रवादी होती, असे दोघं अलायन्समध्ये लढले.
त्यावेळेला 227 जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून 40 जागा मिळालेल्या होत्या. त्यातल्या 31 जागा या काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि 9 जागा या राष्ट्रवादीला मिळालेल्या होत्या. आपण 2012चा जर आपण विचार केला तर 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये, म्हणजे हा झाला 2017चा, मग त्याच्या मागे गेलो 2012. या 2012मध्ये काँग्रेसला 52 सीट्स मिळालेल्या होत्या, 52. आणि तेव्हाही राष्ट्रवादी ही काँग्रेसबरोबर अलायन्समध्ये होती. राष्ट्रवादीला 7 सीट्स मिळालेल्या होत्या. आणि आता जर आपण 2007चा विचार केला, म्हणजे त्याच्याही मागे आपण गेलो, तर या वेळेला काँग्रेसनी एकट्याच्या बळावर 75 सीट्स मिळवलेल्या होत्या. आणि त्यावेळेला काँग्रेसचा विरोधी पक्षनेता त्यामुळे विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता. म्हणजे 2007मध्ये काँग्रेस ही मुंबईमध्ये अत्यंत स्ट्रॉंग होती. तसंही बघायला गेलं तर काँग्रेसची एक मोठी वोट बँक ही मुंबईमध्ये राहिलेली आहे. आणि म्हणूनच आपण मुंबईचा विचार केला तर 75 सीट्स या मुंबईतनं आलेल्या आहेत. आणि 2012मध्ये त्या 32 राहिल्या आणि 2017मध्ये 31 सीट्स या राहिलेल्या आहेत. या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर आपण शिवसेना, एकसंध शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेला मुंबई महापालिकेमध्ये 84 जागा मिळालेल्या होत्या. आता तेव्हा शिवसेना आणि भाजप अशी युती होती 2017मध्ये. तेव्हा शिवसेनेला 84 जागा मिळाल्या. 2012मध्ये देखील युतीमध्ये लढलेले होते, म्हणजे शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये लढले होते. तेव्हा काँग्रेसच्या शिवसेनेच्या जागा या 75 सीट्स आलेल्या होत्या. आणि त्याच्याही जर आपण आधी गेलो म्हणजे 2007मध्ये, तर त्यावेळेला तेव्हाही युतीमध्येच लढलेले होते. त्यावेळेला शिवसेनेच्या सीट्स या 84 आलेल्या होत्या. म्हणजे 2007मध्ये 84 होत्या, 2017मध्ये 84 होत्या. फक्त 2012मध्ये त्या कमी झाल्या, पण कमी सुद्धा किती तर 75 सीट्स आलेल्या होत्या. म्हणजे जो एक रेशो राहतो किंवा एक स्ट्राईक रेट राहतो किंवा जी पोझिशन राहते ती फार कमी शिवसेनेची झालेली नाही. पण अर्थात त्यावेळेला शिवसेना ही भाजपच्या बरोबर युतीमध्ये होती. पण आता भाजप बरोबरची युती नसणार आहे आणि ती नसणार आहे. त्यांच्याबरोबर आता शिंदे गट जो आहे तो मूळ शिवसेनेतनं बाहेर पडला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. अशी सगळी स्थिती असताना या सगळ्या स्थितीमध्ये आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणार आहेत. आता दोन्हीही ठाकरे बंधूंना हे दोन्ही बंधू एकत्र यावेत ही बऱ्याच वर्षांपासूनची मराठी माणसाची एक भावना होती. त्यामुळे हे 2 बंधू विजयी सभेच्या निमित्ताने एकत्र आले. हे जर एकत्र लढले महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एक मराठी टक्का जो आहे तो या दोघांच्या बाजूनी जाईल असंही बोललं जात आहे. आता ही स्थिती मी तुम्हाला काँग्रेसची सांगितली. थोडक्यात 2007मध्ये काँग्रेस 75 सीट्सवर होतं, ते 2017मध्ये ते 31 सीट्सवर आलं. म्हणजे एकदम निम्म्याहून कमी आलं. अशी स्थिती, उतरती स्थिती ही काँग्रेसची राहिलेली आहे. आणि त्यामुळे या विजयी सभेला काँग्रेसनी जाणं टाळलं. या टाळण्यामध्ये अजून एक कारण म्हणजे असं आहे की 2019मध्ये महाविकास आघाडीचा जो एक प्रयोग झाला, या वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या महाविकास आघाडीनी म्हणजे 2024च्या महाविकास आघाडीनी इंडिया आघाडीनं एकत्रित लढवल्या. यामुळे काय झालं की काँग्रेसचा जो एक मुस्लिम वोटर आहे हा शिवसेनेकडे गेला. शिवसेनेचे त्यामुळे आपण बघितलं की विधानसभेला एक जवळपास 20 आमदार हे निवडून आले. खासदार म्हणून सुद्धा 9 खासदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या मागे मुस्लिम वोटर हा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेकडे वळाला. आता इथेच तर सगळी मोठी अडचण आहे काँग्रेसची.
एक लक्षात घ्या, काँग्रेस अगदी 2007 पासून जेव्हा आपण विचार करतो की आज 75 सीट्स मिळवल्या, याच्यामध्ये काँग्रेसकडे मुस्लिम वोटर हा मोठ्या प्रमाणामध्ये होता. एक साऊथ इंडियन वोटर हा देखील खूप बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात, जरी त्यांची टक्केवारी कमी असली, माझ्या मते 6 ते 8% साऊथ इंडियन महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहेत. ते कुठल्या कुठल्या भागात आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तो 1% काँग्रेसकडे होता. कारण तुम्ही बघितलं तर आज काँग्रेसकडे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, केरळमध्ये काँग्रेसचं सगळं प्राबल्य आहे, तमिळनाडूमध्ये द्रमुक बरोबर काँग्रेसचं अलायन्स आहे. त्यामुळे हा 1% जो मोठ्या प्रमाणात आहे, 6 ते 8% साऊथ इंडियन, त्याच्यावर काँग्रेसची आता नजर आहे. आणि जो मुस्लिम वोटर जो आहे, जो लोकसभेला आणि विधानसभेला डायव्हर्ट झाला काँग्रेसपासून, तो शिवसेनेकडे गेला, त्याच्यावरही आता काँग्रेसला लक्ष द्यायचं आहे. आणि त्यामुळे या विजयी सभेला न उपस्थित राहून काँग्रेसनं ही भूमिका घेतली आहे की आम्ही मराठी माणसाबरोबर, म्हणजे मराठी लोकांबरोबरही नाही होत किंवा आम्ही इतरांच्या विरोधातही नाही होत. एक न्यूट्रल भूमिका, शांत भूमिका. कारण काँग्रेसला मराठी मतही हवी आहे, जी त्यांची असतील. पण आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे त्यांना हे माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये पोलरायझेशन होणार आहे. त्यामुळे न्यूट्रल राहणं हे काँग्रेसनी पसंत केलेलं आहे. आता जो अमराठी भाग आहे, अमराठी मतदार आहे, याच्यामध्ये सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप ती आपल्याकडे आकर्षित करेल, पण काही प्रमाणामध्ये तो काँग्रेसकडे येऊ शकेल. त्या पद्धतीने काँग्रेस विचार करते. काँग्रेस त्यामुळे या वेळेला, म्हणजे काँग्रेसच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये जो रिपोर्ट आहे तो या वेळेला असा रिपोर्ट आहे की आपण शिवसेना किंवा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी बरोबर जे शिवसेनेला घेतलं, याच्यामध्ये शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणामध्ये एक मुस्लिम मतदार वळालेला आहे. तो खरं तर पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे, तो आपल्याला परत मिळवायचा आहे. त्याचप्रमाणे आपला जो साऊथ इंडियन मतदार आहे तो आपल्याला आपल्याकडे वळवायचा आहे. तर त्यासाठी काँग्रेस कदाचित शिवसेनेनी काय ती बजाव पुंगी हटाव लुंगी अशा पद्धतीचं जे एक बाळासाहेबांच्या काळामध्ये एक नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं, त्याचा देखील काँग्रेस कदाचित वापर करू शकेल. किंवा तो देखील एक भाग हा साऊथ इंडियन लोकांमध्ये अजूनही आहे. त्यामुळे तो काँग्रेसकडे वळण्याची जास्त शक्यता आहे. आता तुम्ही जर बघितलं तर कुर्ला, डोंगरी, गोवंडी, भेंडी बाजार, नागपाडा, जोगेश्वरी हा जो सगळा परिसर आहे हा मुस्लिम बहुल परिसर आहे. 18 ते 21% मुस्लिम वोटर या सगळ्या परिसरांमधनं आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर साऊथ इंडियन जो 6 ते 8% एकूण वोटर आहे, तो बहुत करून माटुंगा, मुलुंड, सायन, वडाळा, चेंबूर या भागांमध्ये तो विखुरलेला आहे. त्यामुळे या भागांमध्ये जास्त लक्ष काँग्रेसचं असणार आहे. आणि ही तर मतं आपल्याकडे, म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिम जो आपला पारंपरिक मतदार आहे त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी ही आत्ता योग्य संधी आहे. कारण राज ठाकरे हे आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जर युती करणार असतील तर मुस्लिम मतदार वळवणं हे आपल्याला शक्य होईल. आणि आत्ताच तो वळला. जर आपण आत्ता शिवसेनेबरोबर गेलो, म्हणजे राज ठाकरे असताना जरी आपण शिवसेनेबरोबर अलायन्समध्ये गेलो, तर याच्यातनं सगळ्यात मोठं नुकसान हे काँग्रेसचं होणार आहे. कारण तो जो मुस्लिम वोटर आहे तो पुन्हा एकदा शिवसेनेकडे तसाच राहील. आणि त्यामुळे काँग्रेसची जी जमीन आहे तीच जमीन पूर्णतः निघाल्यासारखी होईल. आणि काँग्रेसचं मुंबईतलं अस्तित्व किंवा मुंबईतलं जे काँग्रेसचं असणं आहे ते काँग्रेस पूर्ण संपुष्टात येईल, असा रिपोर्ट हा त्या याच्यातनं चेन्नीनाथन यांनी दिलेला आहे. त्यामुळे हे अलायन्स करायचं नाही. या अलायन्सचे आपल्याला फटके बसू शकतात. हा सगळ्यात मोठा भाग त्यातनं. कारण जर हे अलायन्स झालं तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी होणार आहेत. ही जर आघाडी केली तर उद्या ठाकरे गट असं म्हणणार आहे
की ज्या भागातनं आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या भागामध्ये आम्ही नगरसेवक देणार. एक. दुसरं, ज्या भागांमध्ये आम्हाला सर्वाधिक मतदान झालेलं आहे, आम्हाला अधिक म्हणजे जास्त मतदान झालंय त्या भागावरही शिवसेना दावा करणार. आणि त्यामुळे काय होणार आहे की काँग्रेसची जी मुस्लिम बँक आहे ती घटणार आहे किंवा त्याच्यामध्ये काँग्रेसचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. आणि हे नुकसान टाळण्यासाठी काँग्रेस आता पूर्णतः म्हणजे स्वबळाचा नारा देऊ पाहत आहे. कारण काँग्रेसचं मुस्लिम मतदारांवर लक्ष आहे, काँग्रेसचं साऊथ इंडियन जे त्यांची पारंपरिक मतदार आहेत त्यांच्यावर लक्ष आहे. आणि या पलीकडे जाऊन आपण हे विसरतो की पंजाबी असतील, शीख असतील, पारशी असतील, असा जो एक सगळा क्राऊड आहे तो सुद्धा साधारणतः 7 ते 8% आहे की ज्याच्यावर काँग्रेसचं लक्ष आहे. आणि मग याशिवाय मराठी मतदारांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याचे काँग्रेस प्रयत्न करेल, अमराठी हिंदी भाषिक मतदारालाही वळवण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीनं काँग्रेस किमान 2017मध्ये जी काही काँग्रेसची स्थिती होती, 31 सीट्स काँग्रेसने आणलेल्या होत्या, एकतर त्या 31 सीट्सच्या अधिक जागा मिळवण्याचा काँग्रेस प्रयत्न करेल, पण नाहीच तर त्या निदान तेवढ्या जागा तरी आपल्याकडे शाबूत राहायला पाहिजेत यासाठी काँग्रेस सर्वाधिक प्रयत्न करेल. आता यामध्ये होणार आहे काय तुम्हाला मी सांगतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रित जर लढले तर तो मराठी टक्का जो आहे तो बहुत करून मराठी टक्का हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे वळणार आहे. पण आता भाजप जी चाल खेळतीये गेले काही दिवस आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, मराठी अमराठी वाद हा महाराष्ट्रामध्ये उफाळून आलेला आहे, तो जाणीवपूर्वक काढला जातोय. आज सुद्धा आपण बघितलं मीरा रोड परिसरामध्ये मराठी मोर्चाच्या वरनं खूप मोठा राडा बघायला मिळाला. आणि हेच वातावरण भाजपला टिकवायचं आहे, भाजपला ठेवायचं आहे, कारण हाच अजेंडा भाजप सेट करताय, नव्हे तर भाजपाने हा अजेंडा सेट केलेला आहे. भाजपाचा एक भाजप आता काय करणार तर अमराठी हिंदी भाषिक जे आहेत ज्यांना आपल्याकडे वळवणारच या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावरनं. आणि याशिवाय हिंदुत्वाचं कार्ड भाजप खेळणार आहे. आणि त्यामुळे मराठी माणसातला देखील जो हिंदू मराठी आहे, जो हिंदुत्वाला प्राधान्य देईल, तो मराठीसुद्धा आपल्याकडे वळवण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता जर का काँग्रेस वेगळंच लढलं तर काय परिणाम होईल तुम्हाला मी सांगतो. आता शिवसेना ज्या भागातनं, मुस्लिम भागातनं जे शिवसेनेचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत त्या भागामध्ये शिवसेना नगरसेवक आपले उभे करेल. अमराठी जागेमध्ये भागात सुद्धा म्हणजे सर्वत्र शिवसेना आपले नगरसेवक उभे करेल. पण मुस्लिम बहुल भागातनं किंवा साऊथ इंडियन भागातनं जिथे जरी शिवसेनेला फार हे नसलं तरी मुस्लिम बहुल भागातनं शिवसेनेला मोठ्या प्रमाणामध्ये आशा आहेत की इथे आपल्याला मतदान होणार आहे. इथे काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार. म्हणजे या वेळेला शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये लढत बघायला मिळणार आहे. आणि जर याच्यामध्ये मुस्लिम मतं डिवाइड झाली, काही काँग्रेसकडे गेली, काही शिवसेनेकडे राहिली, तर धड ना काँग्रेसचा उमेदवार येईल, धड ना शिवसेनेचा येईल, मधल्यामध्ये भाजप आपला फायदा करून घेणार आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र जरी उभा राहिला तरी याचा फटका हा कुणाला बसणार आहे याचा अंदाज आता तुम्हाला आलेला असेल. पण अर्थात काँग्रेसच्या दृष्टीनं आपली मुंबईतली जी काही अस्तित्व आहे ते एकतर टिकवायचं असेल तर काँग्रेसला आता स्वबळावर लढणं हे महत्त्वाचं आहे. जर तसं लढलो नाही तर आज मुंबईतनं काँग्रेसची अस्तित्व कमी होऊन जाईल, हे काँग्रेसला कधीही चालणार नाही. आणि दुसरीकडे जर आपण अलायन्स केली तरीही आपल्याला त्याचा तोटा होणार आहे. आणि नाही केली तर मधल्यामध्ये याच्यामध्ये भाजपचा फायदा होऊन जाणार आहे. म्हणजे एकीकडे दरी आहे, एकीकडे मोठा खड्डा आहे
अशा पद्धतीच्या कात्रीमध्ये काँग्रेस अडकलेला आहे। पण तरीही काँग्रेस काही मतांची जुळवाजुळव करून आपलं अस्तित्व स्वबळावर निवडणूक लढवून टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण काँग्रेसच्या या स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला कदाचित याचं नुकसान सोसावं लागेल अशी स्थिती येऊ शकते। मी पुढचा एक व्हिडिओ पुढच्या 1-2 दिवसांमध्ये निश्चित करणार आहे की आता प्रत्येकाने आपापले अजेंडे सेट केलेले आहेत। ते सेट केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची विभागणी मतांची होऊ शकणार आहे याचा व्हिडिओ मी निश्चित करीन। पण आत्ता काँग्रेस स्वबळाचा नारा देतीये, तशा पद्धतीचं त्यांच्या बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे। आणि हा नारा दिला गेला तर काँग्रेस त्यांचं अस्तित्व टिकवू शकेल का, आणि जर ते टिकवू शकलं तर याचा फटका हा मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं सर्वाधिक कुणाला बसेल हे देखील फार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर तो जरूर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा।